एसएन न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। अखिल जीवजातीच्या उद्धारासाठी परब्रह्म परमेश्वर श्री चक्रधर स्वामींनी गुजरातची राजधानी भडोच येथे युवराज हरिपाळ देवांचे पतित उठून शके 1143 मध्ये अवतार स्वीकारला। त्याच गुरुवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी 800 वर्ष पूर्ण होत असल्याने भारतभर या वर्षी अष्टशताब्दी महोत्सवास ऑनलाईन पद्धतीने प्रारंभ झाला आहे। या दिवशी सार्वजनिक कार्यक्रम न करता प्रातिनिधिक स्वरूपात पूजाविधी करून सायंकाळी दीपोत्सवांनी हा दिवस साजरा करण्यात आला। श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात येऊन अज्ञानरूपी अंधकाराने विषमतेत खितपत पडलेल्या समाजाला बंधुभावाचा, समतेचा, मानवतेचा संदेश दिला। स्त्रियांना शिक्षणाचा, अध्यात्माचा संदेश दिला। शुद्ध आचाराने सर्व मानवजातीला अध्यात्माचा संदेश दिला। त्यांनी प्रवर्तन केलेल्या ईश्वरज्ञान मार्गाला समाजाने महानुभाव नाव दिले। समाज प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतरणाला 20 ऑगस्ट रोजी 800 वर्ष पूर्ण होत आहे। त्या अनुषंगाने हा अष्टशताब्दी महोत्सव गुरुवार रोजी प्रारंभ होऊन पुढील वर्षी 2021 पर्यंत भारतभर साजरा करण्यात येत आहे। त्यामुळे अवतार दिनाच्या पार्श्वभूमीवर व तसेच सध्याचे कोरोनाचे संकट पाहता सर्वत्र हा उत्सव साध्या पद्धतीने ऑनलाईन साजरा करण्यात येत आहे। सिन्नर तालुक्यातही श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन अशा 14 चौकवाडा परिसरातील श्रीकृष्ण मंदिरात प्रातिनिधिक स्वरूपात बारागाव पिंपरी येथील महानुभाव पंथीय प्रचारक दत्ता गोसावी यांच्या उपस्थितीत पूजाविधी, विडा अवसर आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। यावेळी देवाला पाळण्यात बसवून अवतार दिन साजरा करण्यात आला। दीप लावून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी आपापल्या घरी देवासमोर दीप प्रज्वलन दीपोत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी मंदिरात पुजारी व काही मोजक्या भाविकांसह दत्तात्रय गोसावी, सार्थक गोसावी, सागर गोसावी यांच्या वतीने गोड मिठाईचे वाटप करून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड।
करी मन लावून जो बाळा जो जोरे जो सांभाळ करी मन लावून जो बाळा जो जोरे जो वृद्ध गाहला अति देहान विमल देव आणि चिंतेन विश्वासू प्रधान घे बोलवून स्वाधीन केले राज हातान जो बाळा जो जोरे जो. दंडवत प्रणाम. सर्व सिन्नरकरांना भगवान श्रीकृष्ण भगवान चक्रधर स्वामीच्या 800व्या अवतार दिनाच्या अष्टशताब्दी या दिनाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी घनश्याम महानुभाव श्रीकृष्ण मंदिर या मंदिराचा मी पुजारी. या सर्वांना या अवतार दिनाच्या शुभेच्छा देत आहे. भगवान श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी गुजरातमधील भडोच या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्मभूमी ही गुजरात जरी असली त्यांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्रधर स्वामींचं भ्रमण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी चक्रधर स्वामी गेले त्या त्या ठिकाणी त्यांचे स्थान महास्थान अशी स्थापना झालेली आहे. आज स्वामींचा 800वा अवतार दिन आहे आणि आम्ही महानुभाव पंथीय हा सर्व मोठ्या प्रमाणात साजरा करणार होतो. परंतु करोना या महामारीमुळे आम्हाला हा कार्यक्रम अगदी शासनाच्या नियमानुसार शासनाच्या तत्वानुसार आम्हाला हा साजरा करावा लागत आहे. आणि आजपासून म्हणजे 20/8/2020 पासून हा कार्यक्रम 1 वर्षभर म्हणजे 9 सप्टेंबर 2021पर्यंत चालणार आहेत. तर या दिनाच्या मी तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आज संध्याकाळी सर्व आमच्या महानुभाव पंथांनी आपल्या घरामध्ये आश्रमामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्थानं आहे मंदिरं आहे त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा आहे. आणि अशा प्रकारे स्वामींचा आपण वर्धापन अवतार दिन साजरा करणार आहोत. चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन जवळपास 800 वर्ष पूर्ण या महानुभाव पंथीय या धर्माला आज चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाला झालेला आहे. मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबियाच्या वतीने सर्वप्रथम महानुभाव पंथीय जे माझे अच्युत गोत्रे आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते. आत्ताच भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आज चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी त्यांनी जे सांगितलेलं आहे जे त्यांनी संबोधलेलं आहे ते जवळपास आत्ता म्हणजे महिलांचा अत्याचार असेल त्यांचं शिक्षण असेल वेगवेगळ्या गोष्टी आज जे आपण अंमलात आणतो आहे ते चक्रधर स्वामींनी त्या 800 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. अशा चक्रधर स्वामींचा आज 800 वर्ष पूर्ण होत आहे. सर्व जे संत महंत आहेत त्या खरं तर आजचा दिवस हा खूप मोठा दिवस आहे पण होता पण परंतु आज करोनाच्या याच्यामुळे हा दिवस साजरा करता आला नाही. पण नक्कीच पुढच्या वर्षी सगळ्यांचं नियोजन असं असणार आहे की हा महाराष्ट्रात असा कार्यक्रम झालेला नाही असा कार्यक्रम आपल्या चक्रधर स्वामींचा होणार आहे. आणि संत महंत आपले ज्यांनी सांगितलेलं आहे जवळपास आज सगळेच जे महानुभाव पंथीय आहेत किंवा जे अच्युत गोत्रीय आहेत उपदेशी लोक आहेत ते संध्याकाळी एक आमची दिवाळी साजरी होणार आहे. जवळपास 108 दिवे सर्वजण लावणार आहेत. जशी दिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे घरोघरी सगळे दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे. परत एकदा मी सगळ्यांना अवतार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. विश्ववंदनीय चक्रधर स्वामी यांचंही आज 800वी जयंती आमचे सन्माननीय दत्ताजी गोसावी सविताताई कोटुरकर रवी नाठे सागर गोसावी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते आज जयंती इथं साजरी करण्यात आली. सिन्नरला अत्यंत पौराणिक असं महत्त्व आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामी अनेक वेळा इथं सिन्नरमध्ये वास्तव्याला आले होते. सिन्नरमधील पट्टी शाळा या ठिकाणी जवळजवळ 8 दिवस त्यांचं वास्तव्य होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी या जनतेला समतेचा बंधुतेची अशी शिकवण दिली. माया बहिणींवरती कोणत्याही प्रकारचा अत्याचार होता कामा नये, त्यांची विटंबना होता कामा नये, त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे हे या ठिकाणी चक्रधर स्वामींनी अनेक वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं होतं.
हे खरोखर आज त्याची आपल्याला प्रचिती येते का स्वामी किती महत्त्वाचे होते आणि किती चांगलं उद्दिष्ट त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष या नात्याने या चक्रधर स्वामींच्या पुण्यभूमीमध्ये त्यांच्या इथं वास्तव्यात असलेल्या ठिकाणी मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. नित्यमुक्ती प्रदायकम मालनी परमानंदनम वंदे श्री चक्रधर विभो. श्री चक्रधर स्वामींचा जन्म भडूच्या गावी झाला, परंतु त्यांना या ठिकाणी राजवैभव भोगायचं नव्हतं, तर त्यांना खऱ्या अर्थाने जीव उद्धाराचं कार्य करायचं होतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना दुसरं राष्ट्र त्यांनी निवडलं का नाही, महाराष्ट्र राज्यच का निवडलं, कारण की या महाराष्ट्रामध्ये त्या काळी 800 वर्षापूर्वी वैचारिक गोंधळ निर्माण झाला होता. स्त्रियांना आणि चांगली वागणूक दिली जात नव्हती, ग्रंथ वाचायला या ठिकाणी मनाई होती, संस्कृत शास्त्राचा या ठिकाणी लोकांवर पगडा पडलेला असल्या कारणाने श्री चक्रधर स्वामींनी हा गोंधळ या ठिकाणी लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण केलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेला राजसिंहासन प्राप्त करून देणारे आमचे श्री मराठीतला पहिला ग्रंथ लीळाचरित्र आणि मराठीला राजसिंहासन प्राप्त करून देणारे आमचे श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आले. आणि त्यामुळे सगळे वैचारिक गोंधळ या ठिकाणी निर्माण झाला होता, त्याला या ठिकाणी आळा बसला. आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर पायी प्रवास करून या ठिकाणी जीव उद्धारण्याचं कार्य केलं. पहिलं जीव उद्धारण्याचं कार्य या ठिकाणी स्वामींनी पैठण या ठिकाणी प्रतिष्ठान या ठिकाणी बायसांना केलं. त्याचप्रमाणे सालबर्डीला या ठिकाणी सशाचं रक्षण केलं. आणि पहिले सूत्रपाठातील पहिले सूत्र या ठिकाणी या सालबर्डीच्या खोऱ्यामध्ये काढलं, येत शरण आलिया काय मरण असे. म्हणजेच मला जो शरण येईल त्या ठिकाणी त्याला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी अमरण असा हा जीव होईल. म्हणून श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी संपूर्ण जीव उद्धाराचं कार्य केलं. ते आमचे सर्वांचे या ठिकाणी आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी निरनिराळ्या अशा कार्यक्रमांमध्ये अजून सहभागी घेतला पाहिजे. त्यांना या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि संपूर्ण या ठिकाणी पुजारी वर्गांकडून सर्व वासनिकांना या अष्टशताब्दी निमित्ताने शुभेच्छा देतोय आणि येथे थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.